कशी निवडून येणार? नाही, बालेकिल्ला नव्हताच. बालेकिल्ला होता, मान्य आहे त्यांचा, बालेकिल्ला होताच. जगन्नाथ तात्या लिगाड्यासारखे खंबीर नेतृत्व या ठिकाणी होतं, त्यावेळी बालेकिल्ला होता. आता नाही, बालेकिल्ला ढासळलेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे, चिरं वगैरे सगळं पडलेलं आहे, वाडा मोडकळीला आलेला आहे. विरोधात काय चाकसोन टेकत नाही अकोल्यात. काय होतं? त्यांचं चाकसोन टेकत नाही म्हटलं अकोल्यामध्ये. नाही टेकत? नाही टेकत विरोधात. कसं काय? टेकत नाही, आम्हाला माहित आहे ना. भाजपचे आमदार असल्यामुळे भरपूर निधी दिलेला आहे. निवडणूक होऊन झाली 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्षामध्ये 1 रुपयाही या गावामध्ये आलेला नाही. विकास बघायला तर जाऊन तुम्ही प्रत्यक्ष बघा ना, अकोल्यामध्ये शहाजी बापूंनी काय दिलंय ते. सध्या कामं चालू आहेत, कामं झालेली आहेत. आणि एवढा अकोला एवढा निधी या तालुक्यात आत्तापर्यंत जी कोणी झालं असेल एवढा बापू एवढा निधी कुणीही दिलेला नाही. हे तुम्ही स्वतः जाऊन बघा. तो स्पार्क शहरी गणितात होता, तो स्पार्क ग्रामीण गणितात राहणार आहे. बापूचं पारडं जड राहणार आहे आणि बापूचं पॅनल प्रचंड मताने निवडून येणार आहे. सांगोल्याच्या पंचायत समितीवर बापूचा भगवा फडकणार आहे आणि जिल्हा परिषदेवर सुद्धा बापूचा भगवा फडकणार आहे. त्यामुळे हिथं राणी सूरज पाटील ही अशोक भाऊंची मुलगी असल्यामुळं हिथं कोण जरी उभं राहिलं आणि काय जरी झालं तरी चांगल्या मतानं निवडून येणार. विरोधकांना सांगायचं झालं तर त्यांच्या हातून कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही. आणि योगेशदादा यांच्या संदर्भात जर बोलायचं झालं, मी सांगण्यापेक्षा संपूर्ण सांगोला तालुका योगेशदादांना ओळखते. एक कॉल केला की त्यांच्याकडून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. अहो विकास म्हणजे योग्य दादाने भरपूर मतलब लोकांना भरपूर सहकार्य केलेला माणूस आहे. विरोधकांनी अहो विरोधकांनी तर आमचा रस्ता अडवला होता. आम्ही 10 वर्ष संघर्ष केला रस्त्यासाठी. योग्य दादा रस्ता दिला आम्हाला. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शोभाताई खटकाळे आणि राणी सूरज पाटील ह्या बहुमताने विजयी होते. विरोधकाचं कामच आहे ना म्हणायचं. पण हिथं जे बापूंची एवढा निधी दिला इथं की कधीच महागाई आला नव्हता आणि पुढं बी येणार नाही. सांगोल तालुक्याचा ढाण्या वाघ ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली म्हणेल तेवढा विकास झालेला आहे. भर उन्हाळ्यात मार्च एप्रिलमध्ये कधीसुद्धा नदीला पाणी नव्हतं. आम्ही जवळजवळ माझं वय 55 वर्ष आहे. मी सुद्धा 2005च्या आधी शेका पक्षाचा कट्टर कार्यकर्ता होतो, पण ते दिलेल्या शब्दाला कधीच जागले नाहीत. नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचं वादळ प्रत्येक गाव खेड्यात घोंगावतंय. त्यामुळे प्रत्येक खेड्यात शेतकऱ्यांची चर्चा सुरू आहे की आपला नेता कोण आपलं काम करू शकतं आणि या गावचा विकास कोण करू शकतं. या गोष्टी आपण त्यांच्या मनात असणाऱ्या गोष्टी आपण जाणून घ्यायला आलोय. सध्या आपण सांगोला तालुक्यातील अकोला या गावी उभा आहोत. या अकोला गावची लोक, या गावचे मतदार काय म्हणतात, कोण विकास केला, कोण विकास करू शकतो, हेच आपण आता जाणून घेणार आहोत. काका, काय वाटतं जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून कोण विकास करू शकतो असं वाटतं? आगामी जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती झालेली आहे. बर, या युतीतर्फे जिल्हा परिषदेसाठी शोभाताई बाबासाहेब खटकाळे व पंचायत समितीसाठी राणी सूरज पाटील ह्या पक्षाने 2 उमेदवारी दिलेले आहेत. गेल्या 7 वर्षात म्हणजे बराच अवधी निघून गेलेला आहे. निवडणुका लांबल्यामुळे या गावचा विकास किंवा पंचायत समितीचा विकास विद्यमान माजी उपसभापती शोभाताई खटकाळे यांच्या नेतृत्वाखाली युवकांचं काळीज योगेशदादा खटकाळे यांनी या पंचक्रोशीत भरपूर असा विकास केलेला आहे. विरोधकांना सांगायचं झालं तर त्यांच्या हातून कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही. आणि योगेशदादा यांच्या संदर्भात जर बोलायचं झालं, मी सांगण्यापेक्षा संपूर्ण सांगोला तालुका योगेशदादांना ओळखते. एक कॉल केला की त्यांच्याकडून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. शैक्षणिक असू द्या, गणपती मंडळाचं असू द्या, कुठलंही काम असू द्या, योगेशदादा खटकाळे त्यांच्या परीनं भरपूर काम करतात. त्या जीवावरच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ह्या दोन्ही सीटा 100% विजयी होणार आहेत. विरोधक तर म्हणतात आम्ही या गावाला विकास भरपूर केला, विरोधक मोठ्या प्रमाणात. विरोधकांनी असं एखादं ठळक काम दाखवून द्यावं की आम्ही हा विकास केलेला आहे. तसंच पाठीमागच्या 5 वर्षात सांगोल तालुक्याचा ढाण्या वाघ ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली म्हणेल तेवढा विकास झालेला आहे. भर उन्हाळ्यात मार्च एप्रिलमध्ये कधीसुद्धा नदीला पाणी नव्हतं. आम्ही जवळजवळ माझं वय 55 वर्ष आहे. मी सुद्धा 2005च्या आधी शेका पक्षाचा कट्टर कार्यकर्ता होतो, पण ते दिलेल्या शब्दाला कधीच जागले नाहीत. त्यामुळं मी हा निर्णय घेतला की इथून पुढं, आणि मी 90पासून 2005पर्यंत मुंबईत असल्यामुळं, मी आनंदी यांचा शिवसैनिक असल्यामुळं
मी शिवसेनेचं मनापासून काम करतोय. इथं तुल्यबळ म्हणून शेकाप आणि दीपक आबा. तुल्यबळ वगैरे तसलं काय सुद्धा नाही. बालेकिल्ला आबांचं तर काय, आबा एकदा त्या पक्षात जाते एकदा ह्या पक्षात जाते, ते कुठंही निष्ठेनं राहत नाहीत. नगरपालिकेला तुम्ही बघितलेला आहे रिझल्ट, एकट्या बापूला वेगळं पाडलं होतं या सगळ्यांनी मिळून. बर. बापूने जाहीर सभेत सांगितलं होतं शर्ट राखणारी पोरगी 100% निवडून आणणार, आणि आनंदा मानेचा तर त्यावेळेसच विजय घोषित केला की भाऊ तुम्ही नगराध्यक्ष झाला म्हणून समजा. अशी बापूची ताकद आहे. तसं त्यांच्याकडे एखादं नेतृत्व असं ताकद दाखवून द्या की बाबा बोलल्यानंतर ती काम झालंच पाहिजे. असं कुठलंही त्यांच्या हातून काम होत नाही. फक्त काम केलं जातं ते बापूच्या नेतृत्वाखाली, शिवसेनेच्या नेतृत्वाखाली, योगेशदादा खटकाळे, जिल्हा परिषद माजी सदस्य भाई अशोकरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या गावचा बराच विकास झालेला आहे. काय वाटतं तुम्हाला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी? येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शोभाताई खटकाळे आणि राणी सूरज पाटील ह्या बहुमताने विजयी होतील. कशामुळे एवढं काय कारण त्यांनी काय काम केलं एवढं? सध्या त्यांच्याकडं आता अशोक भाऊ शिंदे, योगेशदादा खटकाळे हे शिवसेनेचे कंदेसाव अनिल खटकाळे चेअरमन हे शिवसेनेचे प्रबळ नेते आहेत आणि 5 वर्षात भरपूर कामं केली अकोला गावात. शेकापचे आमदार तर म्हणतात आमची बालेकिल्ला. त्यांनी एक काम दावा, त्यांनी आतापर्यंत आमदार झाल्यापासून 10 लाख रुपये फक्त गावाला निधी दिला आहे. शहाजीबाबा पाटलांनी 36 कोटी रुपये गावाला निधी दिलेला आहे. बर. त्यात रस्ते, वाड्या वस्तीवरले रस्ते, शाळा, मराठी शाळांना निधी भरपूर दिलेला आहे. दलित वस्तीसाठी पैसे दिलेले आहेत. दीपक आबा म्हणतात आमचा भाग आहे, आमचा बालेकिल्ला आहे. दीपक आबाचा बालेकिल्लाच नाही. इथं बघा तुम्ही, आमदारकीला शहाजीबाबा पाटील ज्यावेळी उभा राहिले होते त्यावेळी हा मतदारसंघ 3,500 लीड आहे. बर. आता पण तेवढ्याच मताने लीड येणार. काय वाटतं तुम्हाला? सध्या शोभा बाबासाहेब खटकाळे प्रचंड निवडून येणार. का बरं काय जागा त्याच्या आणि राणी सूरज पाटील यांचे वडील अशोक भाऊ शिंदे हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. बर. आणि ते 10 वर्ष ग्रामपंचायत सरपंच होते 1990 ते 2000 सालापर्यंत. त्यांचं प्रचंड काम आहे. गावात जरी कोणी जरी म्हणलं अशोक शिंदे तर त्यांचं घराघरात नाव आहे. त्यांचं घराघरात त्यांनी इतकी कामं केलीत की कुठलाच माणूस असं म्हणू शकत नाही की अशोकभाऊकडे गेले आणि काम नाही झालं, असं कधीच झालं नाही. त्यामुळे हिथं राणी सूरज पाटील हे अशोकभाऊंची मुलगी असल्यामुळं हिथं कोण जरी उभं राहिलं आणि काय जरी झालं तरी चांगल्या मतानं निवडून येणार. विरोधक म्हणतात आमचा हा बालेकिल्ला, आम्ही तर भरपूर विकास काम केलंय. विरोधकाचं कामच आहे ना म्हणायचं. पण हिथं जे बापूंची एवढा निधी दिला इथं की कधीच महागाई आला नव्हता आणि पुढं बी येणार नाही एवढा निधी. जिल्हा परिषद निवडणूक सध्या सुरू झाली, काय वाटतं तुम्हाला? कोण यावं, कोण विकास करू शकतं वाटतं तुम्हाला? शहाजीबापूचा गट येतोय. गट येतोय का बरं? आमच्या गावाला तिथं वरचे सुद्धा आमदारकीला सुद्धा मत त्याच्या हात आहेत. त्याला बर. पडला होय खरा, पण गावात जे हात आहे ती बर. मग आता कोण यावं असं वाटतं? आता योगेश खटकाळे पण आहे त्यांचे उमेदवार. त्यांची आहे, योग्यची आहे. काय योगेशचे आहे? काय वाटतं, काय नाव त्यांचं? शोभाताई खटकाळे. बर. काय काम कशी आहेत, काय काय? कामं चांगली आहेत. पहिले उमेदवारच आहे ती. बर. कामं चांगली आहेत. विरोधक म्हणतात आम्ही येणार इथं, म्हणणार की हो, विरोधक म्हणणार की येणार त्यांनी म्हणतात आम्ही लय विकास केलाय. की एकाच गावात आतापर्यंत त्यांचं लीड आहे, बापूचं लीड आहे. हो, शेकापचं नाही काय? शेकापचं कुठं लीड आहे? नाहीच काय. नाही नाही नाही. काय वाटतं काका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी? सध्या विकास कामं जे करेल हा. त्यांचा विजय निश्चित आहे. कोण करतं असं वाटतं मला? कोणावर विश्वास आहे? आमच्या योगेशदादा खटकाळे किंवा त्यांची आहे मातोश्री बर. शोभाताई किंवा बरं. त्यांचा पॅनलचं वर्चस्व जास्त आहे आणि प्रत्येक टायमाला त्यांची कुठे अडचणीला येणारी माणसं आहेत ते. बर. त्यामुळे आमच्याकडे सगळीकडे तर त्यांचा विजय हा निश्चितच असा आहे. विरोधक म्हणतात शेकापवाले म्हणतात आम्ही तर भरपूर हो विकास का, केलेला आहे. सगळ्यांनी विकास करू द्या, पण बरं. ह्यांचं जे विकास करेल त्यांचा तर विजय निश्चित आहे. बर. आमचा तर निर्णय त्यांचाच आहे. शोभाताई खटकाळे त्यांच्या गटाला आमचं पहिल्यापासून आणि लहानपणापासून त्यांची खटकाळी गँग आमच्याशी पाठशी आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही हे करणार. दीपक आबा म्हणतात आमचे गाव बालेकिल्ला आहे. हो का, कोणाचा बालेकिल्ला असू द्या, पण ते त्यांचं तालुका झाला हो. पण आमच्या गाव पातळी बघायला गेलं तर ती माणसं आमच्या पाठशी उभा येते, मग त्या माणसा पाठशी आम्ही करणार ना. काय वाटतं काका तुम्हाला? शहाजीबापू गट येईल असं वाटतं.
येणार का बरं? काय जादू आहे? काय विकास कामं भरपूर केलेले आहेत त्यांनी. काय काय केले काय? काय गावाची शाळेची म्हणा, रस्त्याची, बर ते मंदिराची ह्याची बरेच काम केलेले आहेत. दीपक आबा म्हणतात आमचाही गाव आमचा बालेकिल्ला आहे. आबा मानणारच की आता सांगितलं आहे. पण विकास कामं बापून भरपूर केलेले आहेत. बापू गटी काय वाटतं तुम्हाला? योगेश दादा खटकाळे, का बरं? कारण की आमचा 10 वर्षापासून त्यांनी, बर कारण की रस्ता त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यामधून रस्ता आम्हाला दिलेला आहे त्यांनी, बर तेव्हा योगी दादा खटकाळे. बर हां, विरोधक म्हणतात आमच्या ह्या गावातल्या मतदार विरोधात काय चाकसोन टेकत नाही अकोल्यात. काय होत नाही त्यांचं चाकसोन टेकत नाही म्हटलं अकोल्यामध्ये. नाटेकत नाही टेकत विरोधात, कसं काय? टेकत नाही आम्हाला माहित आहे ना. आता तर मध्ये लोक आमच्या सगळे गावच्या गाव आमच्या पाठीचे अहो कळलं ना, आता कळणार आहे त्यांना. कळणार आहे हां, काय नेमकं म्हणजे त्यांची परिस्थिती काय आहे नेमकी विकास करण्याची? अहो विकास म्हणजे योगी दादाने भरपूर मतलब लोकांना भरपूर सहकार्य केलेला माणूस आहे ती. बर आणि विरोधकात अहो विरोधकांतर आमचा रस्ता अडवला होता. विरोधकाने आम्ही 10 वर्ष संघर्ष केला रस्त्यासाठी. बर योगी दादा रस्ता दिला आम्हाला. बर हां, काय वाटतं काका? कशाबद्दल? जिल्हा परिषद निवडणुकीचं कोणावर विश्वास तुमचा कुठला गट यावा असं वाटतं? गट काय शाहीबापूची माणसं येणार सगळी. येणार हो, कशामुळं? बापून थोडा विकास केलाय ना. काय केलंय? काय आपण जवळजवळ सगळं तालुक्याला किंवा तालुक्यातल्या गावाला 5,000 कोटी निधी आणून त्यांनी सर्व कामं केलेत. बर आज विरोधकांनी काय फक्त हातात काळी फाईल घेतली आणि पाणी प्रश्न मांडला. पाणी प्रश्न सांगोल्यात ह्यांची मिटिंग आठ पडला. तालुक्यात काय केले ह्याने? आम्ही आज पाण्यासाठी झटत होतो, पाणी बापून आम्हाला दिले. शेतकऱ्याला काय पाहिजे? पाणी वीज मिळलं बाद झालं. ते तर म्हणतात आम्ही आणले सह पाणी. त्यांनी दाखव, त्यांनी 35 रुपये नाळ कुठे फोडला मला त्यांनी दाखव फक्त एका उद्घाटनाला. 35 रुपये फक्त हां, त्यांनी 35 रुपये नारळ कुठं फोडलाय असं त्यांनी दाखवावं. आम्ही नारळ उद्घाटन केलं या नारळाचं, बाबा हे आम्ही काम केलंय म्हणून त्यांनी सांगावं आम्हाला. ते तर म्हणते आमचा बालेकिल्ला आहे, आमचं आम्ही- बाले किल्ला कसा आहे म्हणाय काय गेलं, मतदार आम्ही आहे ना, मत आम्ही टाकणार आहे. किती टाकणार आहेत मत? आम्ही बापूच्या माणसाला देणार ना काय झालं तर. शेकापचा उमेदवार आहे इथं आमचा. ते लाल बावटं तर तिथं आम्हाला तालुक्यातनं काढून फेकून टाकायचं आहे. ते आम्हाला नकोच आहे. काय करायचं? तालुक्यात हाकलून द्यायचं आहे आम्हाला. कसं काय? जाय नको आम्हाला ते. त्यांचं तालुक्यात वाटोळ कर. 55 वर्ष सत्ता आहे इथे. अहो त्याने तर म्हणून सांगतोय काय, म्हणून तर आम्हाला हे दिवस म्हणजे मागले 10-15 वर्ष अशा गेले आमचे 55 वर्ष. त्यांच्यामुळे आमचं वाटोळ झालं सगळं. शेतकऱ्यांचं भर नुकसान केलं त्याने. होय पाणी दिलं नाही, काय नाही. बापून पाणी दिलं, वीज दिली, अजून काय पाहिजे शेतकऱ्याचं? नाही, जिल्हा परिषद निवडणूक ही इथं चालू झालेली आहे. बर हवा चर्चा हवा ह्या होतच असतात. बर कारण माझे बंधू अशोकराव शिंदे 1995 पासून 85 पासून राजकारणात आहेत. बर 85 पासून त्यानंतर पण 10 वर्ष सरपंच होते. बर कारखान्याचं काम झालेलं आहे. इथं तालुक्याच्या समाजकारणात राजकारणात बरंच काम केलेलं आहे. 2 वेळा छावणी अकोल्यामध्ये निघालेली होती. 8,000 जनावरांचा एकदा तापा होता. त्यावेळी जगन्नाथ ताते हे मार्गदर्शक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यामध्ये बराच विकास झालेला आहे. बरीच कामं झाली आहेत. जिल्हा परिषदचे सदस्य होते. त्यावेळी बी अशीच लढत झाली होती अटीतटीची. आता बरं, आणि त्यानंतर काही त्या तालुक्याच्या राजकारणामध्ये काही घडामोडी अशा झाल्या, काही माणसं इकडून तिकडे गेली, तिकडून इकडं आली. आता योगीदादा खटकाळे यांच्या मातोश्री शोभाताई खटकाळे या गटातून नशिबाद मोहब्बत आहेत. त्याही बापूच्या पक्षामध्ये आलेले आहेत. इथं खाली राणी सूरज पाटील ज्या चिकमौतच्या आहेत, बापूच्या सुनबाई आहेत. आणि ह्या अशोकराव शिंदेच्या ह्या कन्या आहेत. ते पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहेत. आणि जिल्हा परिषदला शोभाताई बाबासाहेब खटकाळे या लढवत आहेत. त्यामुळं निवडणुकीचं पार्ट जवळजवळ हे बापूच्या दृष्टीने सोपं आणि अनुकूल आहे असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. विरोधक म्हणते आमचा बालेकिल्ला आम्ही आमचा पक्ष निवडून येणार. नाही, बालेकिल्ला नव्हताच. बालेकिल्ला होता, मान्य आहे त्यांचा, बालेकिल्ला होता. जगन्नाथ तात्या लिगाड्यासारखे खंबीर नेतृत्व या ठिकाणी होतं, त्यावेळी बालेकिल्ला होता. आता नाही, बालेकिल्ला ढासळलेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे, चिरं वगैरे सगळं पडलेलं आहे, वाडा मोडकळीला आलेला आहे. शेकापचे आमदार असल्यामुळे सत्ता आमच्याकडे आम्ही भरपूर निधी दिलाय म्हणते. नाही, चेकअपचे आमदार असल्यामुळे भरपूर निधी दिलेला आहे. निवडणूक होऊन झाली 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्षामध्ये 1 रुपयाही या गावामध्ये आलेला नाही. हां, 1 रुपयाचाही निधी आलेला नाही, कुठलेही नाही. त्यामुळे ही निवडणुकीला सामोरं जाताना विरोधक कुठल्या ह्यानं जाणार आहेत हे मला समजत नाही. निवडणुकीच्या त्या निमित्तानं बापूंनी जितका निधी दिला
तितका 1 रुपये निधी इथं आलेला नाही. त्यांनी निधी कुठल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगावं निधी कुठला आला तर ते सांगू शकतील जरूर. विरोधकाचे कार्यकर्ते जरूर सांगू शकतील आम्ही निधी कुठला आणला. काय झालेलं असतं भाऊ, निवडणूक लागलेली असते, नेत्याला प्रश्न पडलेला असतो. मग आता काय करायचं, 5 वर्ष काही काम केलेलं नसतं, तो पळत जातो, धावत जातो, मोठ्या नेत्याच्या पाया पडतो, एका गोष्टीचा निधी आणतो. त्यानंतर ते निधी खर्च केला जातो. उद्घाटनाची त्या ठिकाणी पाटी लावली जाते. उद्घाटन स्मशानभूमीचं असतं. या सर्वजण या योजनेचा लाभ घ्या, पंचक्रोशीतील लोकांनी या योजनेचा लाभ घ्या, स्मशानाचा लाभ घ्या, अशा प्रकारची ही योजना आणलेली असते. दीपक आबा आणि शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांची युती झालेली आहे आणि इकडं भाजप आणि शहाजी बापू झाले. नगरपालिकेत जशी एक झाले होते तशीच आताही दोघं एक झाले. काय वाटतं यांची युती? नगरपालिकेला कोण एक होते? बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा हे सुद्धा एक होते. नगरपालिकेला बाबासाहेब दीपक आबा यांची युती होती, पण ही युती जनतेने स्वीकारली नाही. त्यामुळं नेत्यांना काहीतरी वाटलं असेल त्यांना की आपल्याला नको आहे म्हणून. त्यानंतरची परत शहरी गणितं वेगळी होती, त्यांना ते वाटलं असेल की ग्रामीण गणितामध्ये जुळत नाही. पण असं नाही, ग्रामीण जो स्पार्क शहरी गणितात होता तो स्पार्क ग्रामीण गणितात राहणार आहे. हां, विषय सांगोल्याच्या शिवाजी पेठातला असला काय आणि कोळ्याच्या पेठातला हा विषय एकच आहे. आणि यावेळी बापूचं पारडं जड राहणार आहे आणि बापूचं पॅनल प्रचंड मताने निवडून येणार आहे. सांगोल्याच्या पंचायत समितीवर बापूचा भगवा फडकणार आहे आणि जिल्हा परिषदेवर सुद्धा बापूचाच भगवा फडकणार आहे. काय वाटतं जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कोणी यावं असं वाटतं? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणूक चालू आहे इथं कुठल्या भविष्यकारांना सांगायची काही गरज नाही की कुठला उमेदवार निवडून येणार आहे. एक खटकाळेची सून आणि एक शिंदेची लेख ही नातं जर या अकोल्यात असेल तर मतदार काय विचार करायची, मतदाराला काही गरजच नाही ना. एक सून आणि एक लेख आहे, कुणाला डावलणार तुम्ही? लेखीला डावलणार का सुनाला डावलणार? विकास बघायला तर जाऊन तुम्ही प्रत्यक्ष बघा ना, अकोल्यामध्ये शहाजी बापूंनी काय दिलंय ते सध्या कामं चालू आहेत, कामं झालेली आहेत. आणि अकोला एवढा निधी या तालुक्यात आतापर्यंत जे कोणी झालं असेल एवढा बापू एवढा निधी कुणीही दिलेला नाही. हे तुम्ही स्वतः जाऊन बघा. शेकापचे आमदार मध्ये आम्ही भरपूर मला बाकी कोणाविषयी त्यांच्याविषयी मला काय मत व्यक्त करायचं नाही. फक्त काय करायची गरज नाही. आमच्या नेत्याचा जो विकास आहे त्या नेत्याच्या विकासावरच आम्ही मत मागणार आहे. आम्ही कोणाला नावं ठेवणार नाही. ते येणार त्यांचं काम करणार, आम्ही त्यांना वाईट म्हणणार नाही कोणाला. आमच्या नेत्याचं काम, या कामाची पोचपावती इथली जनता दिल्याशिवाय राहणार नाही. या सांगोला तालुक्यातील अकोला या गावामध्ये असणारे ग्रामस्थ थेट विकास कामावर बोलतात आणि या विकास कामाचे जनक आहेत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विकास कामाच्या जोरावरच या गटातले दोन्ही उमेदवार हे निवडून येणार असल्याची खात्री या ग्रामस्थांना वाटते. कॅमेरामन ऋषिकेश ननवरेसह जाकीर नादाव.